सुवर्ण बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सविस्तर बातम्या या बुलेटिनमध्ये बघणार आहोत। महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नवीन वॉर्ड आणि प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह होतील असं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे। कारण सुप्रीम कोर्टानं आज पुन्हा यावर शिक्कामोर्तब केलंय। आज 2 याचिका या संदर्भातल्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या। प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे असा सर्वोच्च न्यायालयानं निर्वाळा दिलेला आहे। लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची निवडणूक 11 मार्च 2022च्या पूर्वीच्या वॉर्ड रचनेप्रमाणे घ्यावी अशी विनंती करणारी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती। ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज सपशेल फेटाळून लावली। ही निवडणूक सुद्धा नवीन वॉर्ड रचनेप्रमाणे प्रभाग रचनेप्रमाणे घेण्यात यावी असे निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेले होते। त्यामुळे आजच्या आदेशाप्रमाणे नवीन वॉर्ड आणि प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे। सुप्रीम कोर्टाने आणखी एक याचिका फेटाळून लावली। त्यात ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्यात आलेलं होतं। त्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की आमच्या 6 मे 2025च्या आदेशानुसार 27% ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घेण्यात येतील। सुप्रीम कोर्टाने आज स्पष्टपणे हेही स्पष्ट केलं की वॉर्ड किंवा प्रभाग रचना हा राज्य सरकारचा अधिकार असल्यामुळे या 2 याचिका फेटाळून लावल्या जात आहेत। राज्य विधिमंडळाने तसा कायदा केलेला आहे आणि या कायद्याला स्थगिती नसल्याने हा पूर्णपणे अधिकार राज्य सरकारचाच राहील। दोन याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या। मनपा निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठी बातमी समोर येते। नव्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होतील हे सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी आपण अधिक बोलूया। तुषार, महत्त्वाचा निर्णय आहे, 2 याचिका फेटाळून लावण्यात आलेल्या आहेत, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। सुवर्णा, नक्कीच आज सर्वोच्च न्यायालयाने लातूर जिल्ह्यातल्या औसा नगरपालिकेची निवडणूक होती आणि या नगरपंचायतीचं असं म्हणणं होतं की 2022च्या जी ऑर्ड रचना होती त्या ऑर्ड रचनेनुसारच ही निवडणूक घेण्यात यावी। मात्र यावरती निकाल देत असताना सुप्रीम कोर्टाने 2 प्रमुख निरीक्षणे नोंदवलेली आहेत। एक म्हणजे की राज्यामध्ये ऑर्ड रचना करण्याचे अधिकार हे राज्य सरकारला आहेत। तर दुसरा मुद्दा, तुषार काही क्षणासाठी थांबवते। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता नेते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। अतुलजी, कसं बघता तुम्ही या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे, तुमची प्रतिक्रिया? मला एक गोष्ट कळली नाही की यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की ज्या पद्धतीमध्ये आहे त्या पद्धतीमध्येच तुम्ही निवडणुका घ्या। बरोबर। आणि ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातला निर्णय सुप्रीम कोर्टाने अजूनही दिलेला नाहीये। आता सुप्रीम कोर्ट असं म्हणताय की ओबीसीच्या आरक्षण 27% आरक्षणासहित तुम्ही निवडणुका घ्या। हो। आता याच मुद्द्यावर कुठे आरक्षण कमी झालं, कुठे जास्त झालं, ओबीसीच्या जागा कमी झालेल्या आहे 27% आरक्षण असताना सुद्धा, आणि तोच आक्षेप होता। त्याचा निकाल लागला की नाही हे मला माहिती नाही, मी निकाल वाचलेला नाही। आपण जी काही बातमी देतात त्याच्यावरून मी बोलतो आहे। जर तो निकाल लागला नसेल तर हे सरकार ह्या निवडणुका कशा घेऊ शकेल? प्रभाग असावा का वार्ड असावा हे सरकारचा निर्णय आहे, ठीक आहे, त्याच्याशी काही दुमत असण्याचं कारण नाही आहे। पण कोर्टानं ही जी दुसरी याचिका होती ओबीसी संदर्भातली तुम्ही म्हणताय, तर कोर्ट असं म्हणाले की 6 मे 2025चा जो आदेश आहे त्यानुसार 27% ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका घेण्यात येतील। म्हणजे मग ओबीसीवर अन्याय होणार आहे याचा अर्थ, ओबीसीच्या जागा कमी होतील जर त्या आदेशाला हा फॉलोअप आदेश आहे। हो। तर मग याचा अर्थ सरकार कुठेतरी षडयंत्र करते आहे, कुठेतरी या निवडणुका झाल्या नाही पाहिजे। कारण 3 वर्ष झाले सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था बिना प्रतिनिधीच्या आहे। सामान्य लोकांना प्रश्न उपस्थित होतो की आमच्या स्थानिक प्रश्नावर आम्ही कोणाकडे जायचं? प्रशासकाकडे तर जाऊ शकत नाही, कमिशनर्सकडे किंवा चीफ ऑफिसर्सकडे किंवा सीईओ कडे। हे प्रश्न तर निर्माण झालेलेच आहे। म्हणजे आरक्षण द्यायचा नाही, जे आहे तसं घ्या, हे बीजेपीचं षडयंत्र जे आहे ओबीसीच्या SC STच्या विरोधातलं आहे, हे आता स्पष्टपणे उघड झालेलं आहे। अतुलजी, आपण असेच सोबत राहा। अतुल भातखळकर सुद्धा जोडले गेलेले आहेत। अतुल भातखळकर, अतुल लोंढे थेट असं म्हणतायत की ओबीसींवर अन्याय होणार आहे या निर्णयामुळे आणि हे सरकारचं षडयंत्र आहे। नाही, अतुल लोंढे किंवा काँग्रेस हे खोटं बोलण्याकरता प्रसिद्ध आहेत।
हे राहुल गांधींच्या पॉलर त्याच्यामुळे त्याला काही अर्थ नाहीये. पहिला मुद्दा असा आहे की जेव्हा 3-4 महिन्यापूर्वी सुप्रीम कोर्टाने या विषयातला निर्णय दिला, बाठिया कमिशनचा रिपोर्ट बाजूला ठेवून पूर्वीसारखंच ओबीसीचं आरक्षण जे आहे ते त्याच्या सहित निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. ओबीसी आरक्षणाचा जो तिढा निर्माण झाला तो कोणामुळे निर्माण झाला, तर जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्याच्या वेळेला निर्माण झाला. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने ग्राह्य धरल्यानंतर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने रद्द कधी केलं होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. कारण काय होतं की मराठी कागदपत्र इंग्लिशमध्ये आणण्याचं सुद्धा काम या सरकारला जमलं नाही आणि त्याच्यामुळे या जो काही निर्णय आहे पूर्णपणे ओबीसीचं आरक्षण हे पूर्वीसारखंच असेल, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांचंही आरक्षण पूर्वीसारखंच असेल. आणि आता जेव्हा राज्य निवडणूक आयोगाने तयारी चालू केली आहे ते ज्याप्रमाणे वेळापत्रक घोषित करतील त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतील. आणि शेवटचा मुद्दा मांडतो, उत्तर द्यायचं. कोविडच्या नावाखाली निवडणुका स्थानिक हो, स्वराज्य अतुल. संस्थांच्या हं. स्थगित करण्याचं काम हे कोणी केलं, ते उद्धव ठाकरेंच्या सरकारने केलं. बरं. म्हणजे बघा अतुल कोविडमध्ये भातखळकर, 2 आपण मिनिटं फोन ठेवू नका. अतुल लोंढेंना ऐकून घ्या. पण बोलायचंय. कोविडमध्ये बंगालची विधानसभेची निवडणूक झाली, बिहारची विधानसभेची निवडणूक झाली, पण उद्धव ठाकरेंनी इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत आणि त्याच्यामुळे या निवडणुका ज्या लांबल्या हे सर्वस्वी पाप महाविकास आघाडीचं आणि त्यांच्या सरकारचं आहे. अतुल भातखळकर, आपण असेच सोबत राहा. अतुल लोंढेजी, असं आहे की सुप्रीम कोर्टाने 2 निकषावर मराठा आरक्षण जे आहे ते नाकारलेलं आहे. एक, यांनी स्वतःचा आदेश काढलेला होता की एससीबीसी प्रकारचं आरक्षण जे आहे ते केंद्र सरकारचा अधिकार आहे, तो राज्य सरकारला देण्यात येणार नाही, देण्यात आलेला नव्हता. हा एक मुद्दा होता. आणि 50% वरती जाता येत नाही हा दुसरा मुद्दा होता. दोन्हीही मुद्दे भाजपने दाबून ठेवलेले होते. भाजपने ती घटनादुरुस्ती केली होती. मग 121 घटनादुरुस्ती कशाला केली, 127 घटनादुरुस्ती, पुन्हा अधिकार राज्याला परत का मिळाले, हा यांचं पहिलं खोटं. दुसरं खोटं असं आहे की कोविडच्या काळामध्ये विधान परिषदा झाल्या, सगळ्या निवडणुका झाल्या, यांचं सरकार 22 मध्ये आलं. यापूर्वीच्या सगळ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था 2017 मध्ये झाल्या होत्या आणि दुसऱ्या निवडणुका 2022 मध्ये होत्या. त्यावेळेस यांचं सरकार आलेलं होतं, जे काही ते खोके 50 खोके एकदम ओके वगैरे जे आहे तसं करून आलेलं सरकार होतं. त्याच्यानंतर आतापर्यंत निवडणुका झालेल्या नाही आहे. आणि त्याच वेळेस ही ओबीसी आरक्षणाची याचिका होती की अनेक ठिकाणी 27% प्रश्न आहे, काही ठिकाणी कमी आणि काही ठिकाणी जास्त झालेला आहे, ओबीसीवर अन्याय झालेला आहे. तसं असताना जर आता ह्या निवडणुका अशा होत असतील तर ओबीसीवरचा हा अन्याय आहे ना. याच्यात खोटं काय, याच्यात सगळं सत्य आहे. मी जर बोललेलं हे चुकीचं असेल तर मी येणार नाही, तर मग अतुल भातखळकरांनी यायचं नाही पुन्हा बोलायला. नक्की. अतुल भातखळकरांनी तर फोन ठेवलेला आहे, पण ठेवतील धन्यवाद ना, तुम्ही कारण न्यूज सत्य 18 ऐकण्याची लोकमतशी क्षमता आहे बोललात ना. त्याबद्दल. अतुल लोंढे सुद्धा आपल्याबरोबर होते आणि मी अजिबात काही चुकीचं बोलत नाहीये असं अतुल लोंढे सांगत होते. ओबीसींवर हा अन्याय होणार आहे अशा प्रकारचा निर्णय समोर आलाय. खरं तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ते भाष्य करत नाही आहेत, पण असा निर्णय समोर आल्यामुळे अन्याय होणार आहे असं म्हटलेलं आहे अतुल लोंढेंनी. सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. सुषमाताई, तुम्ही या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे कसं बघता? मी पूर्ण निकालपत्र अजून नीटचं बघितलेलं नाहीये. मात्र प्रभाग रचना ज्या वेळेला बदलतात त्यावेळेला निश्चितपणे नवी आव्हाने समोर उभी राहतात. कारण एका पारंपरिक मतदारसंघ, एक पारंपरिक रचना आणि त्यातनं जेव्हा डिलिमिटेशन्स होतात किंवा त्याची रचना बदलते त्यावेळेला अनेक प्रकारची समीकरणं बदलतात आणि जशी समीकरणं बदलतात तसं आव्हानांचं स्वरूप सुद्धा बदलतं. त्यामुळे त्या नव्या आव्हानांना सामोरं जावं लागेल. सर्वोच्च न्यायालय हे आपल्याकडे अंतिम न्यायालय आहे. त्यामुळे त्या निर्णयावर आता टिप्पणी करणं किंवा त्या निर्णयावर आता काथ्याकूट करण्यापेक्षा जे आलेलं आहे त्यावर आपण कसं त्याला सामोरं जाऊ शकू ते जास्त महत्वाचं आहे. नक्की. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि संवाद साधल्याबद्दल. सुषमा अंधारे आपल्याशी बोलत होत्या, शिवसेना उभाठाच्या नेत्या प्रवक्त्या, ज्यांनी स्पष्ट केलंय की आत्ता जी परिस्थिती आहे, जो निर्णय समोर आलेला आहे त्याच्या पुढे कसं जाता येईल आणि त्यावर उतरून कसं निवडणुकांना सामोरं जाता येईल हे आता प्रत्येकाने, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याने बघितलं पाहिजे. आपल्याबरोबर जयंत पाटील जोडले गेलेले आहेत. पाटील साहेब, सर्वोच्च न्यायालयात 2 महत्त्वाचे निर्णय दिले. एक तर प्रभाग रचना
जी आत्ताच्या सरकारनं जी ठरवलेली आहे त्यानुसारच होईल. आणि दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे ओबीसी आरक्षणासंदर्भातला. प्रभाग रचना ही लोकसंख्या सेन्सस न झाल्यामुळं 2011च्या बेसिसवरच प्रभाग रचना आतापर्यंत होत होती. आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय तर ठीक आहे, त्यावर काही मी बोलत नाही. पण मला स्वागत केलं पाहिजे की ओबीसीना त्यांचं आरक्षण मिळून त्यांना या नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये उभा राहण्यासाठी संधी मिळणार आहे आणि त्यांचं आरक्षण अबाधित राहिलं ही एक चांगली बाब आहे. मी त्याचं स्वागत करतो. बरोबर, तुम्ही स्वागत करत असलात तरी सुद्धा काँग्रेसनं आणि म्हणजे उबाठानं पण नाही पण काँग्रेसनं विरोध केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे अतुल लोंढेंचं असं म्हणणं होतं की 27% आरक्षण ओबीसींचं आणि त्यानुसार निवडणुका असतील तर अन्याय होणार आहे ओबीसींवर. आता मला तपशील माहित नाही, तुम्ही सांगताय तीच पहिली माझी रिॲक्शन आहे, कारण आत्ताच तुम्ही सांगितल्यावरच मला कळलंय हा निर्णय. पण काँग्रेस पक्षाने जर ती प्रतिक्रिया दिली असेल तर त्याशी आमची सहमती आहे, कारण मला तपशील माहित नाही की एक्झॅक्ट निकाल कसा लागलाय तो. हो हो, चालेल. धन्यवाद जयंतजी, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आपल्या सोबत होते. त्यांनी असं म्हटलंय की नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होतील. मोठी बातमी जरी असली तरी सुद्धा आता जो निर्णय दिलेला आहे त्याच्यानुसारच पुढे आम्ही जाऊ, सगळे पक्ष पुढे जातील. आणि निर्णय अजून समोर आलेला नाही, प्राथमिक माहिती जी समोर येते त्यावरून मी ही प्रतिक्रिया देतोय असं जयंत पाटील म्हणाले. पण अतुल लोंढेंनी असं म्हटलंय की 27% ओबीसी आरक्षणानुसार जर निवडणुका होणार असतील तर ओबीसींवर हा अन्याय होणार आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांकडून येणाऱ्या या प्रतिक्रिया आहेत. यामध्ये आपण सुषमा अंधारे, अतुल लोंढे आणि जयंत पाटील तिघांशीही बोललो. मवियाच्या तिन्ही पक्षाचे प्रमुख 3 नेते, त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया होत्या. कारण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालांसंदर्भात आता प्राथमिक माहिती खिलाफ अपना बर्ताव कर रहे हैं, फिर इनको कौन बोलेगा? We want the parliament to discuss. महत्त्वाची बातमी अशी की सर्वोच्च न्यायालयामध्ये 2 याचिका करण्यात आलेल्या होत्या. एक याचिका होती की जुनी जी प्रभाग रचना आहे त्यानुसार निवडणुका व्हाव्यात, मात्र त्या जिल्ह्याकरता सुद्धा तो निर्णय फेटाळण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की राज्य सरकारचा हा पूर्णपणे अधिकार आहे आणि राज्य सरकारने जर ठरवलंय की नव्या प्रभाग रचनेनुसार सगळ्या महाराष्ट्रभरात निवडणुका होतील तर त्या एका जिल्ह्याला वेगळं असं मापदंड लावता येणार नाही. त्यामुळे तिथं सुद्धा नव्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होतील. आपल्याबरोबर आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय. केशवजी, अतुल लोंढे यांनी टीका केली आहे. ते असं म्हणतायत सरकारचं षडयंत्र आहे, 27% आरक्षणाने जर निवडणुका व्हायच्या असतील तर ओबीसींवर हा अन्याय आहे. सगळ्यात पहिल्यांदा या निवडणुका होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न गेले काही दिवस महाविकास आघाडी सरकारचे लोक करत होते. वेगवेगळ्या प्रकारचे पैंतरी तसे आयोजित केले. न्यायालयात हीच मंडळी गेली होती आणि आता आता ते प्रभागाचा प्रश्न मिटला. सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावरून आक्षेप घेऊन ही निवडणुका लांबवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने करत होतं, महाविकास आघाडीचे लोक करत होते. त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये निवडणूक होऊच नये यासाठी ही मंडळी धडपडत होती. कारण विधानसभेला ज्या पद्धतीचं पतन महाविकास आघाडीतल्या पक्षांचं झालं त्या पार्श्वभूमीवरती या निवडणुका कशा लांबवता येतील याचा प्रयत्न त्यांनी केला. पण या निवडणुका आता होणार आहेत. छोट्या कार्यकर्त्याला, राज्यातला जो प्रत्येक पक्षाचा जो कार्यकर्ता असतो त्याची ही निवडणूक असते, त्या कार्यकर्त्याला निवडणूक लढवायची संधी मिळेल. मला असं वाटतं की न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. नक्की, पण यामध्ये सरकारचं षडयंत्र आहे असा जो आरोप केला त्यावर तुम्ही काही प्रतिक्रिया देणार? माझा अतिशय मूलभूत प्रश्न आहे की ही खटला सर्वोच्च न्यायालयात कोण गेलं होतं घेऊन? मग षडयंत्र त्याचं कळतं. ज्यांना या निवडणुका होऊच नाही असं वाटत होतं ती मंडळी सुप्रीम कोर्टात गेली होती आणि ती महाविकास आघाडीशी संबंधित मंडळी सगळी आहेत. त्यामुळे हे निवडणुका होऊ नयेत असं जे वाटत होतं, षडयंत्र करणारी, कट कारस्थान करणारी हीच महाविकास आघाडीची सगळी नेते मंडळी आहेत. नक्की, धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.
आपल्याबरोबर मंत्री छगन भुजबळ सुद्धा जोडले गेलेले आहेत. भुजबळ साहेब, 2 याचिका कोर्टात करण्यात आल्या होत्या आणि त्यामध्ये पुन्हा एकदा यावर शिक्कामोर्तब झालं की नव्या प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होतील आणि 27% ओबीसी आरक्षण घेऊनच निवडणुका लढवाव्या लागतील. तुम्ही काय सांगाल? छगन भुजबळ यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. खरं तर ते बोलत होते आपल्याशी आणि त्याचवेळी संपर्क तुटलाय. भुजबळांशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया, पण वेगवेगळ्या नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचतायत. औसा नगरपालिकेची निवडणूक 11 मार्च 2022च्या पूर्वीच्या वॉर्ड रचनेनुसार घ्यावी अशी एक विनंती करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झालेली होती आणि ती याचिका फेटाळून लावण्यात आलेली आहे. लातूरच्या औसा नगरपालिकेची ही निवडणूक प्रभाग रचना म्हणजे 11 मार्च 2022 पूर्वीच्या वॉर्ड रचना प्रभाग रचनेनुसार घेण्यात यावी अशी विनंती करणारी याचिका होती, ती फेटाळून लावली. त्यामुळे काय शिक्कामोर्तब झालं? शिक्कामोर्तब सुप्रीम कोर्टाने हे केलं की नवी प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार आहे. राज्य सरकारने नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका होतील असं जर ठरवलं असेल तर तशाच निवडणुका होतील, यात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे 27% ओबीसी आरक्षणानुसारच निवडणुका होतील असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. कारण या संदर्भातली सुद्धा एक याचिका दाखल करण्यात आलेली होती. छगन भुजबळ पुन्हा जोडले गेलेले आहेत. भुजबळ साहेब नमस्कार, आपली पहिली प्रतिक्रिया या 2 याचिका फेटाळण्यात आलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाकडून. मी बाकीचं ठीक आहे, परंतु आम्ही सगळेच ओबीसी जनता मागासवर्गीय ही सुप्रीम कोर्टाचे मनापासून आम्ही आभार मानतो. त्यांनी पूर्ण ओबीसी 27% आरक्षण 93 साली सुप्रीम कोर्टाने मंजूर केलेलं आहे ते परत देऊन निवडणुका घ्या असा आदेश दिला. आता अशा ह्या ज्या केसेस ज्या होत्या त्या 1 महिन्यापूर्वीच एका ज्या केसेस हिअरिंग चालू होतं त्यावेळेला समीर भुजबळ सजाने सगळी मंडळी आम्ही तिकडे गेलो होतो. सुप्रीम कोर्टात त्यांना आम्ही पाठवलं आणि त्यांनी फार जुन्या जाणीच्या अशा ऍडव्होकेट इंदिरा जयसिंघाणी आणि गोपाळ शंकरन आधी जे आहेत आमचे लोक आम्ही उभे केले तिकडे. त्या अगोदर आम्ही फडणवीस साहेबांना भेटलो आणि सांगितलं आम्हाला पूर्ण 27% आरक्षण मिळालं पाहिजे, कारण भाटिया कमिशनमुळे किडा सुटला, पण त्यांनी जे कमी जास्त कुठे 15% कुठे 20% वाटेल ते दाखवलेलं ते काही बरोबर नाहीये. आम्हाला आमचं 27% आरक्षण जे सुप्रीम कोर्टाने मंजूर केलेलं आहे तसं पाहिजे. मग त्यांनी जे आहे फडणवीस साहेबांनी तुषार मेहतांना फोन केला केंद्र सरकार, आणि मग ज्या वेळेला केसमध्ये उभी राहिली त्यावेळी इंदिरा जयसिंघानी मॅडम वगैरे ज्या त्यांना मुद्दा मांडला की या ठीक आहे तुमच्या निवडणुका काय प्रभागावर त्याच्यावर बरोबर काय करायचं तुम्ही निर्णय घ्या, पण निवडणुकीमध्ये याच्या पुढे आम्हाला आमच्या 27% आरक्षण जे होतं पहिलं भाटिया कमिशनच्या अगोदरचं ते आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे. सन्माननीय कोर्टानं जे आहे सगळ्यांना विचारलं यावर कोणाला काही बोलायचंय का. मग केंद्र सरकारपासून सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला आहे त्यांना पूर्ण 27% आरक्षण द्या, आणि मग त्यानुसार त्याच वेळेला निकाल आमचा लागला की 27% आरक्षण याच्या पुढे होणार. मग आता जे काही निवडणुका ज्या काही निकाल लागतील त्याच्यामध्ये हा जो निकाल त्या दिवशी त्यांनी दिला त्याचा आता समावेश सगळ्या ठिकाणी आदरणीय कोर्ट करत आहे. हे आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. नक्की. भुजबळ साहेब धन्यवाद, आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. खरं तर अतुल लोंढेंनी टीका केलेली आहे. ते असं म्हणतात की 27% ओबीसी आरक्षणानुसार जर निवडणुका झाल्या तर ओबीसींवर हा अन्याय होईल, पण छगन भुजबळांनी याचं स्वागत केलेलं आहे.